चौधरी ऑप्टिशियन्स, स्टाईल पण आणि डोळ्यांची काळजी पण एकाच ठिकाणी. अशोकनगर, सातपूर, नाशिक. सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवक नितीन निगळ यांनी उपस्थित केले महत्त्वाचे प्रश्न. अभ्यासपूर्ण भाषणांनी अधिकाऱ्यांचे वेधले लक्ष. नाशिक महापालिकेच्या सातपूर प्रभाग समितीच्या बैठकीत नगरसेवक नितीन निगळ यांनी अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष वेधले असून प्रभागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कायम महत्त्वाचे प्रश्न मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. भाजी विक्रेते मनपाचा नियमितपणे कर भरण्यास तयार असून त्यांना महापालिकेकडून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. सातपूर येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडई मार्केटमध्ये कायमस्वरूपी सिक्युरिटी गार्ड नेमणे गरजेचे आहे. अनधिकृत होल्डिंग स्ट्रक्चरचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय प्रभागात राबविण्यात आलेल्या टास्क फोर्सचा नागरिकांना नेमका किती फायदा झाला याबाबतही त्यांनी प्रश्न उपस्थित केले. सातपूर विभागातील विद्युत पोलची देखभाल आणि दुरुस्तीचा ठेका देण्यात आलेल्या कंपनीच्या कामकाजावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. विशेष म्हणजे प्रभागात ज्या ठिकाणी लाईट लावण्यात आले आहे त्या रात्री लाईट बंद असतात, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. सातपूर विभागातील सर्व स्ट्रीट लाईट पोलची सविस्तर माहिती लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच उघड्यावर सुरू असलेल्या मांस विक्रीबाबत त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. सातपूर कॉलनीतील जिजामाता शाळेमागील पटांगणाभोवती संरक्षण भिंत उभारण्याचे आदेश देण्यात आले असतानाही अद्यापही काम सुरू झाले नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. बैठकीत विविध नागरी समस्यांवर अधिकाऱ्यांना धारेवर धरत नगरसेवक नितीन निगळ यांनी नागरिकांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. प्रभाग क्रमांक 11 हा सातपूर विभागातील सर्वात मोठा प्रभाग असून इतर प्रभागांमध्ये घंटागाड्या जास्त आणि आमच्या प्रभागामध्ये घंटागाड्या कमी का, या विषयावर नगरसेवक नितीन निगळ यांनी आक्रमक भूमिका घेऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. टाटा बरोबर ती कंपनी प्रायव्हेट ठेकेदार तो चालवतो. काल मी त्याला मळे परिसरातील लाईट बंद असल्यामुळे फोन केला का त्या ठिकाणी त्या पोलवरती पोलच्या आजूबाजूला जो जगतपण असतं ते आम्ही काढायचं का. त्याच्यानंतर त्याला बोललो मग तुम्हाला ठेका कशासाठी दिलाय. मग मी त्याला विचारलं तुझं नाव सांग मला. तो नेटवर्क कॉलरला माझं नाव सर्च करून घ्या. तर त्या कर्मचाऱ्यावर नाही त्या ठेकेदारावर काय कारवाई करणार. आणि एकदा नाही, मी 8 दिवसापासून माझ्या व्हॉट्सअपला मी कुठल्याही सदस्याला मी सांगेन की व्हॉट्सअपला टेक्स्ट मेसेज करून अधिकाऱ्यांना सूचना किंवा काही तक्रारी असेल तर करत जावं. आपल्या कधी पुरावे असतात, मी तुम्हाला त्या सर्व पुरावे दाखवतो. का नगरपालिकेच्या लाईटिंग मला आपण खड्ड्यावर बोलतो, पाण्यावर बोलतो. किती प्रभागामध्ये सातपूर विभागात 5 प्रभाग आहे, किती स्ट्रीट लाईट आहे तुम्ही उत्तर सांगा की सातपूर प्रभागात सर्व प्रभागामध्ये किती स्ट्रीट लाईट आहे आपल्याला. 7 कर्मचारी, मनपाचे 7 कर्मचारी आणि ते 12 कर्मचारी. मला सांगा 15,000 पोलसाठी 12 कर्मचारी. आणि आजही जर सभापतींनी टास्क फोर्स घेतला, संध्याकाळी आपण फिरलो, दिवसभर फिरलो. माझी विनंती की संध्याकाळी सहज सभापती आपण प्रत्येक प्रभागात चक्कर मारवायच्या आणि लाईट चेक करायची. फक्त कर्मचाऱ्यावर नाही, त्या ठेकेदारावरती काय कारवाई करणार. तुमचा आपला माप एकही रुपया खर्च केलेला नाही, तेच मेंटेनन्स करतो आणि तेच सगळ्या गोष्टी पुरवतो आपल्याला. कंप्लेंट आली मनपाचा 1 रुपये खर्च, पण टेंडर तर काढून पैसे दिलेलेच ना. नाही, असा विषय झालाय. थांबा मी समजून सांगतो त्यांना. कुठल्या प्रभागाला किती दंड झाला याची सविस्तर माहिती देतो. त्यानंतर आपल्या भागामध्ये पूर्ण सातपूर विभागामध्ये अधिकृत जे स्ट्रक्चर आहे, जे आपण बॅनर्स होर्डिंग लावतो, महानगरपालिकेचे अधिकृत स्ट्रक्चर किती आहे. 75 अधिकृत स्ट्रक्चर 75. आणि नदीमध्ये सुद्धा काही ठिकाणी स्ट्रक्चर त्याच्या परवानगी आपल्याकडे आहे का. ज्या ठिकाणी, कारण आपल्या नाशिकमध्ये आत्ताच मोठा पाऊस वादळ येऊन गेलं आणि अशी जर घटना घडली तर त्याला जबाबदार कोण राहील.
तर याची सविस्तर माहिती आपण काय केलं आता मागच्या आठवड्यात सगळ्यांची स्ट्रक्चर नाही त्याच्यावर आता चालू आहे टाउन प्लॅनिंग वाल्यांनी ललित गवले तुम्ही आम्हाला कालच किती आम्हाला पुढच्या प्रभाग सभेला अधिकृत स्ट्रक्चर किती आहे, अनधिकृत किती आहे आणि काय कारवाई केली. अनधिकृत असेल तर पुढचा म्हणजे 15 दिवस खूप झाले त्याला काढायला. जे काही गाळे आहेत त्या ठिकाणी आपल्या लोकांनी गाळे घेतलेले आहे पैसे भरून, त्या ठिकाणी लोकांना जातात ते रस्त्यावरती पुढे दुकान असतं तिथे जातात. महानगरपालिकेचे असे अनेक ठिकाणी आज सोनवणे साहेब देतात, तुम्ही ही माहिती बाळासाहेबांची कळवा. इथं हो म्हणून चाललं. सातपूर विभागामध्ये अधिकृत फेरीवाला झोन आपण बनवलेले आहे आणि त्या फेरीवाला झोन मध्ये ज्या ठिकाणी झोन आहे, माझी अशी माहिती आहे का कोणी त्या ठिकाणी बायोमेट्रिक न करता सुद्धा काही दुकान आहे, तर ते बायोमेट्रिक केलेलेच लोक त्या ठिकाणी पाहिजे. आणि आत्ताच आमच्या बघितलं या ठिकाणी आपण निधीसाठी बांधतो किंवा खड्डे असतील, पण आपल्या भागात सभापती महोदय प्रभाग वाईज मी एक सूचना दक्षिणे मॅडम यांना दिलेली होती की आपल्या भागात सातपूर भाजी मंडईचं मी उदाहरण देतो की आपल्या महापालिकेच्या माध्यमातून उत्पन्न देखील महापालिकेचं वाढलं पाहिजे. तर प्रभाग 11 मध्ये असे काही ठिकाण आहेत तर त्या ठिकाणी नगरपालिकेची पावती मी उदाहरण म्हणून सांगतो. छत्रपती शिवाजी भाजी मंडई या ठिकाणी काही वर्षांपूर्वी नगरपालिकेने ठेका दिलेला होता आणि त्याची रोजची पावती होती 3000, 4000, 5000 जी काय असेल. पण आज अशी माहिती आहे की जी पावती रोज 30 रुपयाची असेल, 40 रुपयाची असेल, ती पावती रोजच्या रोज त्यांना जात नाही. आयटीआपासून तर आमचा कॉलनी सर्कलपर्यंतचा भाग असेल, मार्केट असेल किंवा MIDC भाग असेल, ज्या ठिकाणी महापालिकेच्या जागेत ते जर दुकानं लावले तर त्यांची रोजची पावती असते, ती पावती दिली जात नाही. मार्केटमधल्या लोकांचं सुद्धा म्हणणं आहे रोज पावती आली तरी आम्ही देऊ, आम्हाला तशा सुविधा द्या, पण ती पावती जात नाही. त्याच्यामुळं महानगरपालिकेचं आपलं जे उत्पन्न आहे ते वाढण्यास मदत होईल, याची आपण नोंद घ्यावी. आणि आजच आपण पेपरला वाचलं असेल की प्रभाग वाईज जे आपल्या भागातील आपल्या प्रभागातील जे उद्यान आहे, उद्यान विभागाचं जरी ते कोणी असेल तर भगत म्हणून ठेकेदार आहे, यांना मी 4 वेळा फोन केला आणि आपण देखील समाधान भाऊ सभापती साहेब आपण देखील या ठिकाणी ग्राउंडवर जाता त्या ठिकाणी सर्व जॉगर्स क्लबच्या लोकांची मागणी असायची की त्या ठिकाणी पाडणी. तो भगत जो ठेकेदार आहे आपल्या प्रभागामधले जेवढे गार्डन आहे हे मेंटेनन्सचे काम त्याच्याकडे आहे, नगरपालिकेच्या इथलं सुद्धा मेंटेनन्सचं काम त्याच्याकडे आहे. तो माणूस अजून देखील आम्हाला दिसलेला नाही. त्याचे जर बिलं बाकी असतील तर आपल्याला विनंती की त्याचे ते बिलं आपण थांबवले पाहिजे. अजिबात काही कामाचं नाही तो. जो कोणी असेल तुम्ही साहेब गेले मॅडम, तुम्ही त्यांना तुम्हाला बिलाचं माहित नाही होणार. आपल्या इथे स्टेशनरी मिळत नाही. स्टेशनरी आपल्या विभागाला या ठिकाणी स्टेशनरी नाहीये. आपण देखील प्रत्येक या ठिकाणी कर्मचारी सांगायला घाबरतो, पण स्टेशनरी एक छोटा विषय, ती स्टेशनरी या ठिकाणी उपलब्ध नाहीये, याची देखील आपण नोंद घ्यावी. त्यानंतर महत्वाचा विषय घंटा गाडीचा. या ठिकाणी देसाई साहेब आहे, कुठल्या प्रभागाला किती गाड्या एकदा सांगा सभागृहाला तुम्ही. त्या भिंती अजूनपर्यंत बांधलेल्या नाही. त्यानंतर तिथल्या लोकांची समस्या होती की आम्हाला गाड्या येण्यासाठी जागा नाही. आम्ही टास्क फोर्समध्ये सभापती साहेब तुम्ही स्वतः होते, आम्ही दाखवून दिलं की त्यांना गाडी येण्यासाठी जागा आहे. त्या 2 भिंती तोडल्यामुळे त्या ठिकाणी चिकनच्या त्यांच्या त्या गाड्या तिथून येतात, तिथं गायी येतात, कुत्रे येतात, तिथले पोरं खेळायला येते नाही. तिथं जाऊन एकदा तुम्ही बघा. आपलं त्यांच्या जाळ्या काढून बाळासाहेबांनी ते सजेशन दिलं होतं, त्याने रस्त्यात त्या कोंबडी करून किती करणार सूचना. त्या विभागाने ती दक्षता घेतली पाहिजे. त्यानंतर टास्क फोर्स अतिशय स्तुत्य उपक्रम. आयुक्त मॅडम, त्यानंतर महापौरताई, सभापती असतील, सर्वांनी 3-3 दिवस उन्हातान्हात फिरले. किती कामं झाले. आपण त्याच्यावरती अहवाल घेऊन कारवाई करणार का. ज्या विभागाला जे कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर आपण कारवाई करणार का. कारण मोठा गाजावाजा करून आपण प्रत्येक जण ज्येष्ठ सदस्य अण्णा बोलले सर्व सदस्य या ठिकाणी नाराज आहे. जर समजा आपण त्या भागात जाऊन त्या लोकांना सोबत घेऊन तुमचं एवढं काम 8 दिवसात होऊन जाईल, ते कामच झालं नाही, परत त्या कोणत्या तोंडाने आपण तिथे जाणार. पाण्याचा प्रश्न आहे. आपली लाईन फुटली. सूर्यकर साहेब या ठिकाणी डेप्युटी झाले, 8 दिवस झाले आणि बेंडकुळे लाईनला उत्तर देत आहे गावित साहेबांचं काम आहे. म्हणजे नगरसेवक वेडे आहे का अधिकारी वेळेत काढत आहे तेच कळत नाही.
काल आपल्या नगरपालिकेसमोर पाण्याची लाईन फुटली 10:45 मेन लाईन, ज्या लाईनीने सर्व टाक्या भरल्या जात आहेत ती लाईन फुटली 11:45 यांनी काम चालू केलं 6 वाजेला. कारण काय त्या ठिकाणी रसवंतीचा पत्र्याचा शेड होता, तो 6 वाजेपर्यंत तो काढलेला नव्हता, म्हणून यांनी कामाला सुरुवात नाही केली. हे कारण आहे. त्या गोष्टीमुळं पूर्ण प्रभागात, सातपूर विभागात पूर्ण टाक्या रिकाम्या राहिल्यामुळे पाणी आलं नाही. सकाळी 11:15 वाजता काम सुरू झालेलं आहे. आम्हाला निरोप भेटला ना, शेड काढून काम चालू झालं होतं. 15 मिनिटामध्ये काम सुरू केलं. पाईपलाईनचं लिकेज होतं फोटो बाहेर. दाखवू का तुम्हाला? फोटो दाखवा. DO साहेबांना फोन केला ते म्हणजे मी माणसं पाठवले. तुम्ही सांगितलं नाही की ते शेड काढलेलं नाही म्हणून आम्हाला काम करता येत नाही. पत्र्याचं शेड होतं, इमर्जन्सीची लाईन आहे, तोडून टाका ना ते शेड. MTS विभागानं रसवंती गृहभवन त्यांचं म्हणणं असं आहे साहेब का 5 वाजेला शेड काढलं, त्याच्यानंतर यांनी काम सुरू केलं. रात्री 11 वाजता काम झालं. बाळासाहेब, त्यांचा एक प्रश्न आला, तुम्ही ते हळू बोलता. थांबा. आपण रसवंतीला काही दिवसासाठी आहे ना, या चॅनलला आपण शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.